नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. रामनवमी निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे काकड आरती, त्यानंतर पूजा अर्चना, रामरक्षा पठण, भजन, कीर्तन आणि श्रीराम जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहाची शोभा वाढवली. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा पार पडताच जय श्रीरामच्या घोषणाने संपूर्ण परिसर उत्साहात गेला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरती सादर केली, तर युवकांनी श्रीरामच्या प्रतिमेसह मिरवणूक काढली. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. मंदिर परिसर फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि पताकांनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी स्वयंसेवकांच्या मदतीने उत्कृष्ट नियोजन करत उत्साह यशस्वी केला. आमचे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे का, काही लोक 41 दिवसाची आणि काही लोक 21 दिवसाचे, काही लोक 11 दिवसाची अशी दीक्षा घेऊन जातात. त्या वेळ पाहून त्याच्या घरच्या नाही का वेळ पाहून आपल्या भक्तीच्या हे पाहून ज्या काही ज्याच्या विश्वासाने हनुमान जयंतीचा नाही का खूप सारा विश्वास आहे, त्याच्यामुळे त्याचे काही घरगुतीच्या चांगला व्हावा काही नाही का असा गोष्टी भक्ती येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी लग्नाच्या राम आणि सीताचे लग्न होते आणि पूजनाचे कार्यक्रम राहते. असे काही गावांचे बाया घेऊन देवांचा आशीर्वाद घेऊन पूजनाचे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलेले आहे. अजून यावर्षी अजून पुढे असे कार्यक्रम बहुत सारे होणार आहेत. काही दीक्षा हनुमान जयंतीच्या जे आता जे काही दीक्षा घेतलेली आहे कोंडागत तुम्हाला तेलंगणा इथे जातात गाड्या घेऊन. दोन एप्रिल जयंती राहते. ते पूर्ण जे काही एवढं दिवसाची दीक्षा घेऊन त्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी जे काही आज घेतलेलं आहे तिथे सोडून देवाच्या आशीर्वाद घेऊन येतात. धन्यवाद. तालुका प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा उमेश 24 चॅनल.